माझा एक दुसरा प्रश्न तो थोडा भावनिक पण असू शकतो तुम्हाला करणारा, की आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो टीव्ही वरती न्यूज मध्ये. ओके, आर्मीशी म्हणजे जम्मू असेल, काश्मीर असेल, तिथलच्या बातम्या ज्यावेळेस आपण बघतो, व्हिडिओ बघतो, त्यावेळेस म्हणजे आर्मी वडील आर्मीत आहेत, तर त्यांचा मुलगा म्हणून, मुलगी म्हणून त्यावेळेस मनामध्ये काय चलबिचल असते, काय भावना असतात त्यावेळेस? असं एक इन्सिडेंट झालं होतं की माझ्या पप्पाची पोस्टिंग होती सियाचिन ग्लेशियर मध्ये. आणि एकदा असं न्यूजवर आलं होतं की तिथं लँडस्लाईड वगैरे झाली आहे, तो ॲव्हलांच येतो ना बर्फाचा, तर तो आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मम्मी ट्राय करत होती पप्पाला फोन लावायचा, तर ते काय नेटवर्क इश्यूमुळे तिथं फोन पण लागत नव्हता, कारण तो हिमालयाजमध्ये ऑफकोर्स नेटवर्क वगैरे येत नाही. तर तो थोडासा होता 1-2 दिवस टेन्शनचा माहोल, जोपर्यंत पप्पाचा कॉल बॅक आला नाही की म्हणजे तिथे काय सिच्युएशन आहे. पण त्यानंतर कळालं असं की ते थोडंसं वेगळ्या एरियामध्ये झालेला आहे तो लँडस्लाईड, पप्पा जिथं आहेत त्या एरियामध्ये नाही झाला. तर ते थोडंसं होतं की 1-2 दिवस आम्हाला म्हणजे घरात भरपूर भीतीचा माहोल होता. तुमच्यासोबत असं काय एखादा इन्सिडेंट? हा म्हणजे असं काही ऐकायला भेटलं तर चिंतित वाटतं, पण नंतर फोनवर बोलल्यावर काही नाही.